नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत पाण्याच्या टाकीवर चढलेल्या 40 वर्षीय शत्रुघ्न काशीद या व्यक्तीनं शेकडो लोकांच्या उपस्थितीत आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील गिरवली गावात घडली आहे। या घटनेनंतर अंबाजोगाई तालुक्यातला मराठा समाज संतप्त होत आज सकाळी 11 वाजता शत्रुघ्न काशीद यांचा पार्थिव देह थेट शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणून ठेवत रास्ता रोको सुरू केला। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मनोज जरांगे यांचं उपोषण सुटत नाही, तोपर्यंत शत्रुघ्न यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतल्यानं गेल्या 3 तासापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको सुरू आहे। घटना रात्री घडल्यानंतर आज दुपारी 1 वाजेपर्यंत घटनास्थळी जिल्हाधिकारी अथवा एसपी डेरेदाखल झाले नसल्यानं आंदोलक अधिकच संतापलेले दिसून आले। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अधिक चिघळत चालला असून आरक्षणासाठी मराठ्यांचे पोरं थेट सरणावर जात आहेत। आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी गेल्या 4 दिवसापासून पोटात पाण्याचा थेंब घेतला नाही। गावागावात साखळी उपोषण आणि कॅन्डल मार्च सुरू आहेत। मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये असं सातत्यानं आवाहन करण्यात येत आहे। मात्र सरकारच्या डोळेझाक धोरणामुळे तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसून येत आहेत। अंबाजोगाई पासून काही अंतरावर असलेल्या गिरवली येथील शत्रुघ्न काशीद हा 40 वर्षीय तरुण रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीवर चढला। त्या ठिकाणी एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा त्यांनी दिल्या। जरांगे यांच्या उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं। मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन दिवसेंदिवस शांतपणे सुरू असलं तरी ते तीव्र स्वरूपाचं होत चाललंय। छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या वतीनं करमाड या मध्यवर्ती ठिकाणी रविवारी चक्काजाम आंदोलन तर 30 तारखेपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं समाज बांधवांना उपस्थितीचं आवाहन करण्यात आलंय। मागील काही दिवसापासून तर तालुक्यातील बहुतांश गावात सर्व पक्षांच्या नेत्यांना नो एंट्रीचं बॅनर झळकत असून अनेक ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। दरम्यान यामुळे मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गोची निर्माण झाली आहे। मराठा समाज बांधवांच्या वतीनं पक्ष कार्यकर्त्यांना पदाचे राजीनामे देण्याचं आवाहन करण्यात येत आहे। करमाड सर्कलमध्ये शनिवारपासून या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही चित्र आहे। तालुक्यातील प्रत्येक गावात विशेष सभेचं आयोजन करण्यात येत असून यात गावात कुठल्याच नेत्याला प्रवेश देण्यात येऊ नये। प्रवेश दिला गेल्यास यदा कदाचित काही अनुचित प्रकार घडल्यास त्या समाज बांधील राहणार नसून त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा ग्रामपंचायतीचा ठराव पास करण्यात येऊन असा आशयाचा फलक गावच्या प्रथम दर्शनी भागात लावण्यात येत आहे। त्यानंतर या फलकाच्या उभारणीसाठी पोलीस ठाण्यातून रीतसर परवानगी घेण्यात येते। या कामी दररोज कुठल्या ना कुठल्या गावचे समाज बांधव ठाण्यात ठाण बांधून बसलेले दिसत आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73व्या जन्मदिनानिमित्त नमो 11 सूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत नमो तीर्थस्थळ सुधार अभियान 73 महाराष्ट्र राबवण्यात येत आहे। या अभियानात राज्यातील 73 तीर्थस्थळांचा कायापालट करण्यात येणार असून यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवलेल्या 4 तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सुप्रसिद्ध खंडेश्वरी मंदिर, अंबाजोगाई तालुक्यातील मुकुंदराज समाधी मंदिर, खोलेश्वर मंदिर तसेच मरळ सिद्धेश्वर बारव या 4 तीर्थस्थळांचा समावेश करण्याबाबत सुचवलं होतं। या 4ही तीर्थस्थळांचा या योजनेमध्ये कायापालट होणार आहे। नमो तीर्थ सुधार अभियानातून या 4ही तीर्थस्थळांच्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार, प्राथमिक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं, डिजिटल दर्शनाची सोय, परिसर सुशोभीकरण व स्वच्छता इत्यादी कामं करण्यात येणार आहेत। या कामांसाठी पर्यटन विभाग विविध विकास योजनांमधून निधी उपलब्ध करून देणार आहे। परळ येथील भीमाडीच्या त्रिरत्न बौद्ध विहारात गेली आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत या वर्षावास निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भगवान बौद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथाचं धम्म उपासक उपासिकांनी विहारात पठण केलं। अश्विन पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत महात्मा गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीची परळ शहरातून शांतताप्रिय भव्य मिरवणूक काढून सांगता करण्यात आली। महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं बौद्ध अशाप्रमाणे
प्रामाणिकपणे केलेल्या कार्याला लोकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं. यात कुठेही राजकारण अथवा मतपेटी डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं नाही असं त्या म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे प्रदेशानं पुढाकार घेऊन राबवलेला हा परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भीमवाडी येथे या मिरवणुकीची उत्साहात सांगता करण्यात आली. त्यानंतर अन्नदान, खीरदान करण्यात आले. मराठा समाजास मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समिती सदस्यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात एक बैठक विविध विभागांच्या माहितीचा आढावा घेतला. यावेळी समितीचे सदस्य सचिव व विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दण, जिल्हाधिकारी दीपा मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, न्याय व विधी सहसचिव सुभाष कराळे, उपायुक्त सामूहिक सामान्य प्रशासक जगदीश मनियार, विशेष कार्याधिकारी शिवाजी शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदींची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. सर्व यंत्रणांनी व्यवस्थितपणे आपल्या अभिलेखात नोंदणीची तपासणी करावी. मोडी तसेच उर्दू भाषेतील नोंदीची तज्ञांकडून भाषांतर करून येत्या 5 दिवसात परिपूर्ण अशी आकडेवारी सादर करावी अशा सूचना विभागीय आयुक्त श्री आर्दण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. समितीनं घालून दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात 12 विभागांच्या 47 प्रकारच्या अभिलेखांमधून मराठा कुणबी नोंद तपासण्याचं काम होत आहे. यात एकूण 4 विभागांकडे 20,35,887 अभिलेख तपासण्यात आली आहेत. हे केवळ 4 विभागांचे आहे. इतर 8 विभाग मिळून यात 22 लाखांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या. या 4 विभागांचे अभिलेखाच्या तपासणी 3,993 कुणबी मराठा नोंदी आढळल्या. हे सर्व अभिलेखे 1,967 पूर्वीचे आहेत. तपासणी दरम्यान सर्वात जुना अभिलेख 113 वर्ष जुना आहे. तो 1910 सालच्या शिक्षण विभागाचा अभिलेख आहे. याची पाहणी समितीने केली आहे. आढळून आलेल्या नोंदींची काही अभिलेखांच्या आधारे तपासणी या बैठकीत करण्यात आली आहे. समितीचा आढावा बैठकीनंतर नागरिकांनी सादर केलेले पुरावे दावे स्वीकारण्यात आले. 122 जणांनी समिती पुढे आपले निवेदन सादर केले. बैठकीत प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी आभार मानले. परळी तालुक्यातील पौळपिंपरी येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येते. आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आलं. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा इशारा देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते. मागील 3 दिवसापासून परळी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पावसात खंड पडल्यामुळे गाव पातळीपासून शहरापर्यंत पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण होणार असला तरी त्रिमूर्ती सरकारच्या अहंकारामुळे शासकीय उपाययोजना करण्यासाठी शासन अपयशी ठरणार असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला आहे. त्रिमूर्ती सरकारकडून राज्यातील विभाग, जिल्हा, तालुकानिहाय सर्व स्तरावर गांभीर्याने अभ्यास समिती कडून उपाययोजना करण्यासंदर्भात चौकशी अहवाल शासनाकडे सादर करावा लागतो. परंतु शासनाकडून दुष्काळजन्य परिस्थिती संदर्भात हालचाली झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न राज्यात उपस्थित होणार आहेत. त्यापैकी पाणी टंचाई, जनावरांचा चारा छावण्या, अन्नधान्य, भाजीपाला, दुधाची टंचाई, रोजगार हमीची कामं, शैक्षणिक सवलती, शासकीय योजनेचे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. नैसर्गिक संकट हाताळण्यासाठी उपाययोजना करणं काळाची गरज आहे. तरीही त्रिमूर्ती शासनाकडून कार्यवाही केली जात नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केलाय. राज्यातील 16 जिल्ह्यातील 358 तालुक्यांपैकी 194 तालुक्यात 60% कमी पाऊस झालेला आहे अशी शासकीय नोंद असून मराठवाडा, विदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर सर्व स्तरात वरील समस्या दुष्काळ संदर्भात उपस्थित होणार आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश याही परिसरात कमी पावसामुळे शेतकरी हतबल होत झालेला आहे.
राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती व कारखानदार अनधिकृतपणे पाणी सोडून उपसा करणाऱ्या वर्गांमुळे पाणी टंचाई हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शासनाकडून पाणी आरक्षित ठेवण्यासंदर्भात महसूल विभाग व पाटबंधारे विभागानं पथक नेमून कार्यवाही करण्याचे आदेश तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे। बीड तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम 1978 दरम्यान जळून खाक झाले। रेकॉर्ड रूम मध्ये अत्यंत जीर्ण दस्तऐवज उपलब्ध असून त्याचे तुकडे तुकडे झालेले आहेत। खास पाहणी पत्रकारावर काहीच नोंदी होत्या, परंतु आज तोही दस्तऐवज जळून खाक झालेला आहे। सामान्य मराठा समाजाकडे वंशावळीचा परंपरा नाही, अशा परिस्थितीत मराठा कुणबी असल्याच्या नोंदी कुठून देणार याचा गंभीर विचार राज्य सरकारनेच करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे। बीड येथे संदीप शिंदे समिती समोर व्यक्त करून बीड तहसीलचे रेकॉर्ड जाळण्याची पुराव्यानिशी माहिती सादर केली। अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर पालवन व चिंचोली माळी येथे मराठा बांधवांनी सकाळपासून साखळी उपोषण सुरू केलं। या दरम्यान न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत असताना आंदोलनकर्त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे अशी प्रचंड घोषणाबाजी केल्यानं जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्ते शिष्टमंडळानं समितीची भेट घेतली। शासनाकडे उपलब्ध असलेल्या नोंदी, निजाम काळातील दस्तऐवज याचा आधार घेऊन कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावं अशी आग्रही मागणी करून बीड तहसीलचे रेकॉर्ड जाळल्याचे पुरावे जसे पंचनामा, वर्तमानपत्राची कात्रण आदी पुरावे सादर केले आणि रेकॉर्ड रूम जळालं असल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केलं। या शिष्टमंडळात राजेंद्र मस्के, भास्करराव गायकवाड, गणेश ढवळे आदी होते। राज्य सरकारनं यापूर्वी राणे आयोग, अशोक चव्हाण समिती, नामदार चंद्रकांत पाटील समिती, गायकवाड समिती अशा वेगवेगळ्या समित्या आणि आयोग नेमून बरीच माहिती उपलब्ध करून घेतलेली आहे। न्यायमूर्ती शिंदे समितीकडे बऱ्याच प्रमाणात पुरावे उपलब्ध झाले आहेत, परंतु सरकार वेळ काढूपणा करत आहे। समाज बांधवांना हे लक्षात आलं आहे। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडा साथी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।